महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन मा. ज्यांच्या आंदोलनांच्याकडं आणि ज्यांच्या एकूण लाईफस्टाईलकडे पाहता मी शिवाजी विद्यापीठात वाढलो ते आजच्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय गौतमीपुत्र कांबळे सर, मंचावर उपस्थित आमचे मित्र प्रवीण बांदेकर सर, प्रसाद कुलकर्णी सर आणि आपण सर्वजण. मी थोडंसं या चळवळींच्या संदर्भात बोलण्याच्या ऐवजी मी थोडासा आत्मटीकेचा किंवा आत्मपरीक्षणाचा सूर 8 ते 10 मिनिटांमध्ये आपण पुढं लावणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की महात्मा फुलेंना आपण आजपर्यंत समाजसुधारक म्हणूनच विचार करत आलेलो होतो. महात्मा फुले या देशातले अत्यंत महत्त्वाचे फिलॉसॉफर होते, अत्यंत महत्त्वाचे इतिहास संशोधक होते आणि महात्मा फुले एक अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक परिवर्तनाची लढाई लढणारे नेते होते. या अंगाने आपण कधी पाहत नाही. मी हे कशासाठी म्हणतोय त्याचं कारण आहे की कुलकर्णी सर असं म्हणाले की हे आम्ही मूळचे नागर आहोत किंवा मूळचे ग्रामीण आहोत, तर मुळात संपूर्ण जग ग्रामीण किंवा शेतीवरती उभं आहे. महात्मा फुलेंनी बळीराजा मिथकाची जी मांडणी आणि उलगडणी केली ती मांडणी आपण आजही कोणत्याही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणलेली नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर वैदिक ग्रंथ जरी पाहायला लागला किंवा ऋग्वेद जरी पाहायला लागला तर तुम्हाला लक्षात येईल की सबंध भारताची गेल्या 5-5.5 वर्षाची परंपरा ही शेती परंपरेवरती उभी आहे. त्यातल्या तांत्रिक श्रुती पहा. अगदी साळुंखेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की पाणिनी नावाच्या अभ्यासकांनी जे व्याकरण रचलं ते संस्कृतचं नव्हतंच, मुळात तो शेती परंपरेतला राजा होता. तुम्ही जर ते मूळ त्यातली जर काही उदाहरणं पाहायला लागलं तर तुम्हाला लक्षात येईल की सगळे शेतीचे, गुरांचे, जनावरांचे, मशागतीचे सगळे संदर्भ त्यांच्या व्याकरणामध्ये येतात. आणि मग ही जी एक मोठी परंपरा आपल्याकडे होती ती परंपरा आपण न समजून घेण्यामुळं आज आपल्यावरती जी वेळ आलेली आहे की 4,40,000 शेतकरी आत्महत्येच्या रांगेत का उभे आहेत. याचं कारण जितकं शासकीय आहे तितकं त्याचं कारण मला वाटतं की ते आपण आपल्या वैचारिक दारिद्र्याचं सुद्धा ते अधिक महत्त्वाचं कारण आहे. कोणत्या स्वरूपाचं वैचारिक दारिद्र्य आहे तर ज्या सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्या सावित्रीबाई आजच्या तथाकथित सगळ्याच म्हणजे या देशामध्ये धनगर, माळी आणि मराठा या 3 जातींचं प्राबल्याचं राजकारण आहे. या 3 जातींच्या महिला कुठं आहेत आपण एकदा तपासावं. मनोज जरांगेंनी जेव्हा मराठा आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनानंतर जेव्हा या महाराष्ट्रामध्ये माळी, मराठा आणि धनगर यांच्यामध्ये जो एक वैचारिक मतभेद सुरू झाले तेव्हा ते वैचारिक मतभेद मिटवायला सुद्धा पुन्हा महात्मा फुलेंनाच आधाराला घ्यावं लागलं. शेतात राहिला तो शेतकरी झाला, जनावरांच्या मागे फिरला तो धनगर झाला आणि भाजी विकायला गेला तो माळी झाला. हे सगळे मूळचे कुणबीच होते. या स्वरूपाची मांडणी महात्मा फुले का करतात हे आपल्याला नीट समजून घेता आलं नाही. दुसरी महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याच्या सूटमधली एक अत्यंत महत्वाची घटना आहे, नोंद आहे. ती नोंद अशी आहे की शेतकरी अधिक उद्ध्वस्त कधी झाला जेव्हा शिवरायांचं स्वराज्य संपलं तेव्हा शेतकऱ्याच्या पुढं कोणत्याही प्रकारचा रोजगार शिल्लक राहिला नाही. म्हणजे 6 महिने शेती आणि 6 महिने नोकरी करून जी इथले शेती व्यवस्था आणि शेतकरी माणूस उभा केला होता ती संपूर्ण व्यवस्था नेस्तनाबूत झाली. आणि मग त्या काळातल्या शेतकऱ्यांच्या पुढचे प्रश्न मांडताना काय होतं तर त्या काळातली आर्यभटशाही, त्या काळातली पुरोहितशाही आणि त्या काळातलं ब्रिटिश सरकार हे इंग्रजांच्या सगळ्या अनुषंगानं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला महात्मा फुलेंच्या विरोधाच्या केंद्रस्थानी होतं. मला आजचा प्रश्न असा आहे की आज तुम्ही 2026 मध्ये कोणती शस्त्र घेऊन लढणार आहात तर त्याचं एक सगळ्यात मला जाणवणारं महत्वाचं उत्तर असं सापडतं की माझ्या गावामध्ये हे केवळ लग्नाचा प्रश्न नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ज्या काळात माझ्या गावात एकच प्राथमिक शाळा होती त्या काळातलं शिक्षण आणि आज माझ्या गावात 2 हायस्कूल आली तिथं 6वी-7वी पासून मुलांच्या मध्ये प्रचंड व्यसनाधीनता वाढलेली आहे. म्हणजे 6वी-7वीची मुलं ढाब्यावरती व्यसन करायला चालली, ढाब्यावरती दारूच्या पार्ट्या करायला लागली आणि आम्ही सभागृहामध्ये बसून आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विचार करतोय. मागच्या वर्षी जेव्हा परीक्षा फॉर्म भरायला काही विद्यार्थी आमच्याकडे आले की सर आमच्याकडं 550 रुपये फॉर्म भरायला नाहीत. मी सगळ्या 10-12 विद्यार्थ्यांना म्हटलं की तुमच्या टेबलवरचे तुमच्या खिशातले मोबाईल टेबलवरती काढून ठेवा. प्रत्येकाच्या खिशामध्ये स्मार्ट मोबाईल आहे आणि तो मुलगा म्हणतो माझ्याकडे 500 रुपये परीक्षा फी भरायला नाही. म्हणजे हा जो एक
अत्यंत वाईट पातळीवरचं, आणि हे शेती परंपरेत झालेलं लक्षात ठेवा. म्हणजे प्रवीण बांदेकर किंवा महेंद्र कदमचा मुलगा उद्या कलेक्टर झाला तरी त्याला गावात सन्मान नाही, पण गावचा जो मूळचा सरपंच आहे त्याचा पोरगा जरी दारू पिऊन फिरत असला तरी त्याचाच बनेन माला घालून फिरावा लागतो. ही सरंजामशाही आम्हाला नीटपणे समजून उद्याच्या पिढीला सांगावी लागेल. तुमची शेतीची व्यवस्था आता शासनाच्या हातात नाही. तुम्हाला तुमची शेती टिकवायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमची कुटुंब व्यवस्था आणि येणारी पिढी नीटपणे उभी करावी लागेल. इतकी प्रचंड अवस्था, इतकी प्रचंड अस्वस्थता आहे की विचाराची सोय नाही. म्हणजे मी अत्यंत जवळून ग्रामपंचायत पासून ते आमदारकी खासदारकीपर्यंतचे सगळे इलेक्शन्स गावात 10-10 दिवस थांबून केलेली. जे जी तरुणाई इतक्या विचित्र पद्धतीने वागताना दिसते. मी परवा चौकात बसलो होतो, एक जण माझ्या मित्राचा मुलगा आला आणि मोटरसायकल घेऊन आला आणि मला म्हणला की सर गाडीवरती चक्कर मारून या. मी आपली गाडीवरती चक्कर मारून आलो, गाडी छान आहे म्हणालो. गाडी घेऊन जाताना म्हणला का हो सर तुम्हाला आवडलं नाही का? अरे मी म्हटलं काय झालं? नाही म्हणलं सर पिवळ्या कलरची गाडी घेतली म्हणून तुम्हाला आवडली नाही का? म्हणलं पिवळ्या कलरचं काय? म्हणलं मी धनगर आहे म्हणून मी पिवळ्या कलरची गाडी घेतली म्हणून तुम्हाला आवडलं नाही का? म्हणजे ज्याच्या बापाबरोबर मी माझं अख्खं बालपण घातलं त्याला सुद्धा माहिती आहे की आम्ही कायम अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर आंबे खाल्ले, कारण चपाती मिळतच नव्हती. त्या बापाच्या मुलाला वाटतं की मी धनगर आहे म्हणून मला कोणीतरी कमी मानते की काय. म्हणजे ही जी एक अस्वस्थता आहे, मला सतत असं वाटत आलेलं आहे की तुकारामांच्या काळात पण दुष्काळ होता. अगदी 72चा मागा आसारामने उल्लेख केलेला तो पण दुष्काळ, मी पण म्हणजे माझा जन्म 72चा, पण माझ्या वडिलांनी सगळं सांगितलेलं आहे. तेव्हाही शेतकरी आत्महत्या करत नव्हता. शेतकरी आत्महत्येचं कारण आणि आजच्या काळामध्ये सगळ्या चळवळी थंडावत जाण्याचं मुख्य कारण जर काय असेल तर आपला तरुण पिढीशी जो संवाद सुरू आहे तो संवाद पूर्णपणे संपत आलेला आहे. हे या आजच्या एकूण अपयशाचं आणि सगळ्या ग्रामीण व्यवस्थेच्या उद्ध्वस्तीकरणाचं सगळ्यात महत्वाचं आणि मुख्य कारण, सगळ्यात महत्वाचं कारण. म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये दुष्काळी तालुका माढा, सांगोला आणि करमाळा की सरकारी बदल्यासाठी तो दुष्काळी तालुका आणि शिक्षक तालुके म्हणून ओळखले जायचे. त्या तालुक्याला जे पाणी आलं सीना माडा भीमा उपसा जोड कालव्याचं, ते पाण्याची स्कीम कशी राबवली हे माझ्या स्वतःच्या मुलाला माहिती नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या पिढीला, म्हणजे शेतकरी सासूडमध्येच म्हणतात की अविद्येनं काय काय केलं, आणि आता आपलं इतकं चित्र भयानक आहे. आता कुलकर्णी सरांनी ज्या शिक्षण व्यवस्थेचा उल्लेख केला, सगळ्यात जास्त असाक्षरता ही या 3 जातींच्या मध्ये वाढत चाललेली, हे लक्षात घ्या. म्हणजे 12वी नंतर मुलगा काय करतो याचं जर चित्र आपण पाहायला लागलं, एकीकडे आपल्याला IIT आणि नुसतं इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरकी दिसते आहे, परंतु त्या पलीकडचा जो मोठा वर्ग आहे, माझ्या एकट्याच्या गावामध्ये सर 3500 मतदानाचं गाव आहे, 7 दारूची दुकान आहे. आणि यातलं दुर्दैव असं की तालुक्यातल्या एका रेप्युटेड कॉलेजचा प्राचार्य म्हणून तहसीलदारने माझी व्यसनमुक्तीच्या कमिटीवरती नेमणूक केली. माझ्या बायकोने ते पत्र वाचल्या मला म्हणाली की पहिल्यांदा तुम्हाला गावातली दुकानं बंद करता येतात का बघा, नाही तर तिथं जाऊन राजीनामा द्या. म्हणजे किराणा मिळत नाही परंतु सगळ्या प्रकारच्या दारू गावात मिळतात. एका मुलीनं 8 लग्न केली, एका मुलीनं, आणि तरी ती मुलगी 9व्या लग्नाला उभी आहे. आमच्या परिसरामध्ये रॅकेट आहे मोठंच्या मोठं, जो आत्ता कोयत्यांचा उल्लेख झाला. गेल्या वर्षी माझ्या शेतामध्ये ऊसतोड करायला आलेल्या कोयत्यामध्ये एक मुलगी 2.5 महिन्याचं बाळंत झालेलं मूल पदरात घेऊन ऊस तोडायला आली होती, आणि दुसरी मुलगी 8व्या महिन्यातली गरोदर मुलगी होती. म्हणजे एकीकडे मराठवाड्यातून इतकं विचित्र वास्तव पुढे येतंय, आणि त्याच वेळी माझ्या असं लक्षात आलं की आमच्या ट्रॅक्टरवर काम करणारे जे आमच्या परिसरातली पोरं आहेत त्यांना मुलीच मिळायला तयार नाही, ते तिकडच्या सगळ्या कोयत्यावाल्यांच्या मुलींच्या बरोबर लग्न करून आपला संसार थाटायला निघालेले. म्हणजे हा जो सगळा एक अत्यंत अस्वस्थतेच्या टप्प्यावरचा जो सगळा प्रवास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे जातींच्या मधली अस्वस्थता आहे ना, ही आता राजकारण्यांनी पेरून ठेवलेली आहे, परंतु ती पेरलेली व्यवस्था आपण कितीही केलं तरी जोपर्यंत आपण त्या मुलांना नीटपणे संवाद साधून काही देऊ शकत नाही तोपर्यंत ती अजिबात सुधारण्याची शक्यता नाही. आपण कितीही पालत्या घड्यावरती पाणी टाका, इतकं बेमालूमपणे सुरू आहे. उमेदवारी कुणाला द्यायची, इथपासून कोणत्या गल्लीत किती मतदान आहे, इथपर्यंत हे सगळं चाललेलं आहे. 40-40ची मुलं 400-400च्या थव्यानं
बिगर लग्नाची फिरतायत. सोलापूरला एकदा मी बैठकीला जाताना टोल नाक्यावरून एक मुलगा माझ्या गाडीमध्ये मी घेतला. मला सवय आहे की काही जणांशी बोलायची. त्याला गाडीत घेतल्यानंतर म्हणलं, अरे काय करतो? म्हणला, मी टोल नाक्यावरती सर्व्हिसला आहे. मग म्हणलं, काय चाललं तुझं, लग्न बिग्न का झालं? म्हणलं, नाही झालं. म्हणलं, कसं काय? म्हणलं, घरी 6 एकर द्राक्षाची बाग आहे, दरवर्षी किमान 5-50 लाखाचं उत्पन्न मिळतंय. लग्न होईना म्हणून टोल नाक्यावरती नोकरीला लागलो, तरी म्हणलं एक पण पुरीचा बाप द्यायला तर ना टोल नाक्यावर आहे, म्हणजे गुटखा दारू खात फिरत असतील. आता मग म्हणलं, काय करायचं? एखादी मुलगीच पळवून न्यावी म्हणतो. म्हणलं, पळवून न्यायला तरी तुझ्या मागे कोण येणार आहे? म्हणजे हे फक्त विवाह संस्थेपुरतं नाही, विवाह व्यवस्था म्हणेल तेवढ्या पुरतं नाही. एकाही घरामध्ये बापाचा मुलाशी कसलाही संवाद राहिलेला नाही, एकाही घरामध्ये राहिलेला नाही. आणि मग आम्ही कोणत्या परिवर्तनाच्या गप्पा आणणार आहोत? आम्ही आमचा बाप आत्महत्या करून कसं थांबवणार आहोत? म्हणजे आम्हाला राशन मोफत दिलं, आम्हाला सगळ्या योजना लाडक्या बहिणीपासून मोफत दिल्या, आम्हाला गावात कामाला माणूस मिळायचं बंद करून टाकलं. आणि मग ह्या पोरांना ती बायको माऊली बिचारी स्वतःचं घर सांभाळते आणि सगळी पोरं आणि बाप, एका गुत्त्यावर बाप असतो, दुसऱ्या गुत्त्यावरती मुलगा असतो, एका पानटपरीवरती चुलता असतो, दुसऱ्या पानटपरीवरती पुतण्या असतो. आणि मग ह्यांच्या गप्पा काय आहेत? गाव पातळीवरचं हे जे वास्तव आहे ते वास्तव हा आजचा अत्यंत गंभीर करणारा शेतकऱ्यांच्या पुढचा प्रश्न आहे. आणि तो इतका गंभीर आहे की कुणालाच, म्हणजे एकाही शेतकऱ्याच्या, आत्ता तुम्ही इथून सभागृहाच्या बाहेर पडा आणि पदवीधर पासून सगळ्या मुलांशी तुम्ही संवाद करा, एकाही पोराला आपल्या प्रश्नाचं दुःख वाटत नाही, एकाही मुलाला. म्हणजे माझा ऊस गेला नाही म्हणून त्याला दुःख वाटणार नाही. आत्ता काल आमच्याकडे वादळ झालं, केळीच्या मोठमोठ्या बागा 10-10 एकर झोपल्या, तो बाप रडतोय पण पोराला काहीच वाटत नाही. म्हणजे ही जी व्यवस्था आज आपल्या अवतीभोवती निर्माण झाली, त्याचं कारण काय आहे हे एकदा कधीतरी तपासलं पाहिजे. आणि मला वाटतं की याचं कारण आहे की लोकांसंगे ब्रह्मज्ञान या पद्धतीनं आमचं चाललेलं आहे. आम्ही नुसतं मंचावरून, आम्ही नुसतं याच्यासाठी आंदोलनासाठी शासनाला भांडतोय, पण शासनाला भांडताना माझं सगळं घर उसकटून निघालेलं आहे. याच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. याच्याबद्दल गंभीरपणे चर्चा करण्याची गरज आहे. इतकी गंभीरपणे की एका घरामध्ये 4 माणसं तर 5 झेंडे लागतात त्याच्या घरावर, आणि ते झेंडे लावताना कुणालाच लाज वाटत नाही, कुणालाच काय वाटत नाही. हे का झालं? तर आमचे घटस्फोटापर्यंत प्रकरण गेले. कशासाठी? तर आमची बायको रोज बैठकीला जाते आणि बायको म्हणते की बैठकीला नाही जाऊन दिलं तर मी घटस्फोट घेणार आहे. परवा जे पुरस्कार वितरण मुंबईमध्ये झालं आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये माणसं मिली, ते मरणारी माणसं काय म्हणतात माहितीये? आम्हाला तिथं पवित्र मरण आलं. हा भोंदूपणा, हा भोंगळपणा आमच्या अवतीभोवती इतक्या मोठमोठ्या पेवांनी फुटत चाललेलं आहे. आम्हाला आता आसारामने सांगलेली कणिंग पण आता लपायला नाही आणि पेव तर नावाला गोष्टच नाही. आणि अशा एका अत्यंत स्फोटक कुटुंबाच्या आणि समाज व्यवस्थेच्या टप्प्यावरती आपण आज उभा होतो आणि बसलेलो आहोत. हे इतकं भयानक आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही. एका वेल नोन प्राध्यापक असणाऱ्या मुलाचं का घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, तर त्याची बायको म्हणते मी तुझ्या अंडरपॅन्ट धुणार नाही. आणि तेवढ्या एका गोष्टीपासून घटस्फोटापर्यंत चाललेलं आहे. म्हणजे हे तुमच्या घरात. आणि काय झालं की या सगळ्यामध्ये मला सांगा ना, शेतीबद्दलचं कोणाला आकलन आहे? शेतीबद्दलचं कुठलं शास्त्र आमच्यापर्यंत आलं? शेतकऱ्याच्या असूनमध्ये खूप सगळं आलेलं आहे. आम्हाला एकाही खताची नावं माहिती नाही. म्हणजे अडाणी आमच्या बापाला जेवढं शेतीशास्त्र माहिती आहे तेवढं आमच्या कुठल्याही एज्युकेटेड पिढीला माहित नाही. संदीपराव बरोबर आहे का? आणि मग अशा एका टप्प्यावरती मला वाटतं की आपण जी लढाई लढतो आहोत ही लढाई ढगात गोळ्या घालण्यासारखी. म्हणजे मला पुन्हा महात्मा फुलेंची आठवण करून द्यायची की महात्मा फुले ते पुन्हा शेतकऱ्याच्या असूडमध्ये सांगतात की त्या काळामध्ये राजे राजवाड्यांनी तुम्हाला रोजगाराचे पर्याय उभे करून दिले होते आणि पर्याय उभे करून देऊन ते स्वराज्याचा विस्तार करत होते. आपल्याकडे आता सगळ्या शाळा बंद होत चालल्या, सगळी महाविद्यालय बंद होत चालली. आणि अशा टप्प्यावरती महानगर सोडा, खेड्यापाड्यांचं अत्यंत विचित्र वास्तव. म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी 10च्या पुढं जर गावाच्या बाहेर पडलात तर 100 50 पोरं थव्याच्या थव्यानी दारूच्या गुत्त्यावर नाहीतर मोबाईलमध्ये गेम खेळताना दिसत आहेत. आणि ह्यांना या बेकारीचं, यांना या दिशाहीनतेचं अजिबात काही वाटेन असं झालेलं आहे. कुठला तरी एखादा पुढारी येतो आणि मग त्यांना झेंड्याखाली घेऊन जातो, दारू पाजाला गुत्त्यावरती घेऊन जातो आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे. ही आपल्या चळवळीचा पाया आपल्याला आता पुन्हा एकदा नीट करण्याची गरज आलेली आहे. कारण आमच्या सोबत कोण येणार आहे?
म्हणजे माझा मुलगा, मी परवा गावाकडे शेती घेतल्यानंतर म्हणला, बाबा वेळ लागला का काय तुम्हाला, शेती कशासाठी घेताय, आम्ही तर रानात येणार नाही, तुम्ही कशाला शेती घेताय. म्हणजे हा जर माझा मुलगा मला म्हणत असेल आणि मी जर शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जर उभा राहणार असेल, तर मला वाटतं की आपल्याला हे एकदा आत्मचिंतन नीटपणे, गंभीरपणे आणि थेटपणे करावं लागेल. आपल्याच गाव पातळीवरती, आपल्याच गल्लीमध्ये काय चाललेलं आहे, म्हणजे इतका प्रचंड जातीवाद भोपावलेला आहे की कोणत्याही माणसाबरोबर बोलताना आपण सहज जरी बोलायला लागलो तरी त्याच्या डोक्यामध्ये ती जात यायला लागते. परवा आम्ही अभ्यासक्रमाच्या बैठकीमध्ये काही विषय आले, अगदी प्राध्यापक सुद्धा जातच घेऊन येत आहेत. कुठं चाललेलो आहोत आपण. आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याचा आसूड आणि आपली शेती परंपरा, कृषी परंपरा समजून घ्यायची असेल तर, मला माहिती आहे माझ्या बापानं माझ्या घरात दाणे येण्यापूर्वी देवळात कंस बांधली. ती कंस देवळात बांधली की उन्हाळ्यामध्ये पाखरांना खायला नसतं म्हणून देवळात बांधली, त्यांनी देव पावा म्हणून बांधली नाही. त्या बापाच्या परंपरेतून मी आलेलो आहे. आणि त्या बापाच्या परंपरेतून मी आलेलो असताना जर मला उद्याच्या पिढीसाठी काहीच देता येणार नसेल तर आपण ह्या सगळ्या चळवळी कुठंतरी एका, आणि म्हणून हे सगळे थांबल्यासारखं, कारण तुमच्याशी त्या पिढीला काहीही देणं घेणं नाही. ती जेनजी नाही, ती कॉक्रोच नाही, ती काहीही नाही. त्यांना फक्त मोबाईल, उत्तम कपडे, 2 टाइम खायला आणि नशाबाजी करायला मिळालं की त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. याच्या पलीकडं तुम्ही किती जरी म्हणालात तरी मी गेली 20 वर्ष झालं महानगर ते गाव सगळं बारकाईनं अनुभवतोय. कुठल्याही मुलाला आसाळुंके वाचावा, कुठल्याही मुलाला एखादं चांगलं आत्मचरित्र वाचावं, कुठल्याही मुलाला राजू शेट्टींचं आंदोलन समजून घ्यावं असं अजिबात वाटत नाही, अजिबात वाटत नाही. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला एकीकडं पुढं जाताना हा मागचा हात सोडून नाही चालणार. आणि तो जर सोडायचा नसेल तर एकच पुन्हा सांगतो की ह्या देशाची जी परंपरा आहे ती गौतम बुद्धापासून चालत आलेली परंपरा, महात्मा गांधींनी चालवलेली असहकार सत्याग्रहाची परंपरा, ही या देशातल्या स्त्रियांनी उभी केलेली परंपरा आहे. गणेश देवीने त्याच्याबद्दल खूप सुंदर मांडणी केलेली आहे की अहिंसेचं तत्वज्ञान कुठून आलं, ते स्त्रियांच्या लढ्यातून आलं. असहकाराचं तत्वज्ञान कुठून आलं, ते स्त्रियांच्या लढ्यातून आलेलं आहे. आणि म्हणून मुठभर मीठ उचलणं हे काय नुसतं मीठ उचलण्याची गोष्ट नाही, तर ही पुन्हा शेतीकडे घेऊन जाणारी परंपरा आहे. म्हणून शेती ही नुसती जगवणारी किंवा नुसता माझ्या रोजीरोटीचा विचार करणारी व्यवस्था नाही, तर शेती ही माझ्या या देशाचं मूळ वैभव आहे. शेती हे माझ्या देशाचं मूळ सांस्कृतिक वैभव आहे. याचं भान एका नव्या अर्थानं, अर्थकारणासह समजून देणं ही अत्यंत आजच्या काळाची गरज आहे. ज्या काळात कोणतंही नॉलेज लिखित स्वरूपात आपल्याकडे मांडता येत नव्हतं, त्या काळामध्ये नवरात्राच्या रूपानं माझ्याच बापानं शेतीची पेरणी कशी करावी, भात लागण कशी करावी, याचं त्या घटस्थापनेच्या रूपानं नॉलेज पुढच्या पिढीकडे सुपूर्द केलं. माझ्याकडे सगळी सोशल मीडिया आला, परंतु या मीडियाच्या माध्यमातून मला आणखीन हे करता आलेलं नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्या सभागृहाला विनंती आहे की चळवळ तर चालवायला पाहिजेच, या शासनाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध तर आसूड उगारायला पाहिजेच, परंतु तो पुढं उगारलेला आसूड माझ्या मागं किती मला ताकद देतील त्याच्यासाठी माझ्या नव्या पिढीशी, माझ्या कुटुंबाशी, गल्लीशी पुन्हा एकदा नव्यानं, आणि तो अत्यंत गंभीरपणे, आपल्याला ते शिव्या घालणार आहे का तर यस शिव्या घालणार आहेत, आपल्याला ते नाकारणार आहेत का तर 100% नाकारणार आहेत, पण ते थांबवून आपल्याला चालणार नाही. कारण पुढच्या शत्रूपेक्षा मागचा शत्रू फार मोठा आहे. आणि तो शत्रू इतका मोठा आहे की त्याला कळायलाच तयार नाही की आपण शत्रू कोणाचे आहोत आणि आपले मित्र कोण आहे. एक अत्यंत भोंगळपणा आमच्या मागच्या सगळ्या शेती परंपरेतल्या, अगदी पर्टिक्युलरली शेती परंपरेतलंच म्हणतोय मी. म्हणजे बौद्ध परंपरेमध्ये इतका अडाणीपणा दिसत नाही, पण गंमत वाटते, शिवरायांच्या आरत्या म्हणायला लागलो आम्ही. परवा एका राजकीय कार्यक्रमामध्ये, एका लग्नामध्ये त्या आरतीला आम्ही विरोध केला आणि दुसऱ्या दिवशी आमच्यातले खासदार आले, आम्ही चर्चा करत होतो. त्या चर्चेमध्ये एक जण म्हणाला की सर अहो तुम्ही आरतीचं काय म्हणता, उद्या शिवाजी महाराज अंगात सुद्धा येतील. आणि तिसऱ्याच दिवशी वाळव्याच्या परिसरामध्ये एका माणसाच्या अंगात शिवाजी महाराज आले. आणि हे सगळं सो कॉल्ड मराठा माळी धनगर हे खटकलं तरी चालेल, त्यातली त्यात पुन्हा मराठा. म्हणजे अत्यंत भोंगळ होता, अत्यंत भोंगळ. हा भोंगळपणा कुठल्याही चळवळीला कधीही केव्हाही मारकच असणार आहे. तो भोंगळपणा थांबवणं ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.